सूर्यभोवती पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला किती दिवस लागतात? 365. बरोबर. हे तुम्हाला पण गरम होतंय का रे? हो, खूप गरम होते. खूपच. मग चला ना आपण खेळूयात. नाही रे, आम्हाला खूप अभ्यास येते. हो, माझा खूप अभ्यास आहे आणि परीक्षा पण जवळ आली आहे. 3 ऋतूचे नाव सांग. 3 ऋतूचे नाव. आपल्या भारतात 3 ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. बरोबर. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ना. मग पावसाळ्यानंतर परत उन्हाळा कसा काय आला? ए माऊ, याचं उत्तर माझ्या पुस्तकात नाहीये. तू जा ग इथून. असं कसं नाहीये? असायला पाहिजे. नाहीये म्हटलं ना. तू जा ग इथून, मला अभ्यास करू देत. माऊ 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 इकडे, मी तुला सांगतो, त्यांना अभ्यास करू दे. काय झालं? ऊन एवढं गरम का होतंय? मला काय माहिती का, त्याला ऑक्टोबर हीट असं म्हणतात. म्हणजे पावसाळ्यानंतर जेव्हा हिवाळा येतो ना, त्याचे मधले काही दिवस गरम होतं आणि ते ऑक्टोबर महिन्यात होतं, म्हणून त्याला ऑक्टोबर हीट असं म्हणतात. आता हा जो उन्हाळा आहे ना, तो संपला ना की मग थंडी वाजायला सुरुवात होणार, हिवाळा येणार. बरं, मी जातो आता. तू पटकन वरती ये, मी दूध गरम करून देतो तुला. मला कामावर जायला उशीर होईल ना. ये लवकर. म्हणजे अजून काही दिवस हा उन्हाळा सहन करावा लागणार. या गरमीत जर का मी राहिले ना तर करपून जाईन. लवकरात लवकर इथे थंड जागा शोधली पाहिजे. फ्रीज. हा फ्रीज आहे, ह्याला तू फ्रीज म्हणतोस? डब्बा झाला डब्बा. तुला 1000 वेळा सांगितले मी फ्रीज दुरुस्त करून आण म्हणून. त्याला शॉक लागतो, पण नाही ऐकलंस माझं तू? काल ठेवलेली पाण्याची बाटली थंड झाली नाहीये बघ. दाखव. वा, यातून थंड हवा येते. बघ थंड झाली का? झाले थंड? नाही झाली. मग तेच सांगते ना तुला. डब्बा झालाय नुसता. ऑक्टोबर पण कधी संपणार आहे कोणाच ठाऊक. शोभा, मी तुझ्यासाठी ना सब्जा घालून सरबत केलाय थंड. ते पी ना, घोट घोट, म्हणजे बरं वाटेल. मग कधी देणार तो? जीव गेल्यावर? नाही, दे लवकर. देतो देतो. दे ना मोन्या. तुला सरबत हवंय? दे. ये. मोन्या, अजून एक ग्लास भर. नाही, नको, राहू द्या. हा, नको भरू दे, राहू दे. नाही, आता तुम्ही एवढं म्हणताय, कधी नव्हे तर एक ग्लास भरा दादा. हा. हो हो. गरम होते. हा बाई. ये. दादा, अजून एक ग्लास द्या ना. अजून एक ग्लास काय? नेऊन ठेव जा. जा, काय भरोसा नाही, अख्ख पातेला संपवेल. दे इथे माझ्याकडे. शोभा शोभा, मी करतो. संपलं तर मी नवीन करतो. परत करशील ना तेव्हा तिला दे. आता एक ग्लास बाद झाला. हा ठीक आहे ना, जाते जाते. मी काय सरबत बनवू शकत नाही का? मी पण बनवीन. याच्या आतमध्ये जाऊन बसले तर? हा, मग बनव ना. कोण नाही म्हंटलंय? हा ठीक आहे ना. हा, मग जा, तुझ्या घरी जा. चल.
जेव्हा येते तेव्हा नुसती कटकट चालू असते तिची. शोभाताई काय काम आहे का? हो, पेपर घे आणि वारा घाल, खूप गरम होत आहे. वारा जोरात घाल ना जरा. हा. डबा भरून कुठे चाललास? हा शोभा कामावर चाललो. अरे तो फ्रीज रिपेअर करायचं त्याचं काय, तो कधी करणार? परत आल्यावर करतो ना, संध्याकाळी उशीर होईल जायला. हा? म्हणजे तू पण ठीक आहे जा. हा. हाल ना वारा ए. नक्कीच काहीतरी झालेलं दिसतं. आता शोभाताई मालकांच्या मागे कटकट करणार आणि मालकांना काही फ्रीज दुरुस्त करता येणार नाही. मीच फ्रीज दुरुस्त करू का? किंवा त्यापेक्षा मी नवीनच फ्रीज आणू का? नाही नको, मालकांना नाही आवडणार. ती माऊ कुठे बघ, मगाशी सरबत पिऊन बाहेर गेली वाटतं. तिला नाश्ता दे, नाही तर डोक्यावर बसेल खायला दे म्हणून. जा. होय. कुठं गेली ही माऊ? माऊ, माऊ, ताई आमची माऊ आली का इथं? माऊ नाही आली ते. नाही आली. मावशी, माऊ इथं आली होती का? कशाला इथं येईल? मी काय लहान आहे तिच्या एवढी माझ्यावर खेळायला यायला? अंजली ताई, माऊला कुठं बघितलं का? अगं असेल इथंच कुठं तरी. का ग सापडत नाहीये का? हा सापडत नाहीये. थांब थांब, मी आलो खाली, आपण दोघं मिळून शोधू तिला. थांब. कशाला? हा? तू जा, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. जा स्वतःचा डबा स्वतः भर. जा 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 जा. काय ग कुठं असेल ना इथंच? अख्खा दिवस चाळीतच असते, आता सापडत नाही मला. अगं अगं तिला शाळेत जायची हौस आहे ना, तर मुलांच्या मागे मागे शाळेत तर गेली नसेल. कुठच्या जन्माचं पाप ना, म्हणून या चाळीत येऊन पडले. देवा, या कौलाला तर कोणीतरी ना आग लावली असं वाटतंय. गर्मीने जीव जाणार आहे. जन्म पण याच चाळीत झाला आणि या मोन्याबरोबर लग्न केलं, त्याने पण आणून ठेवलं याच चाळीत. हे ना सगळं ना या मोन्यामुळे होत आहे. उगाच त्याच्याशी लग्न केलं असं झालंय. तिला काही झालं तरी मोहनवरच घसरते. तुला गरम होत आहे का? गारगार कसं वाटायला लागलंय? अचानक थंडी पडली की काय? हा बरं वाटते जरा. जाऊ दे. हा मस्त गार वाटते. यार यार गर्मीनं नाही ना नुसताच दूर केला यार. हो अरे खूप गरम होतंय. हो ना, किती उकाडा वाढलाय. तुला येतो मी. मला गरम होत आहे, मला थंडी वाजते. जाऊ दे ना, बरं आहे मला. माऊ, ए माऊ, कुठे आहे ही? मालकांना फोन करते. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मालक, मी भानू बोलतेय. हा बोला बोला भानू. मालक, माऊ हरवलीये. माऊ हरवली? अहो अशी तशी का हरवली? काय माहिती, मी मगासपासून तिला शोधण्याचा प्रयत्न करते, कुठं सापडतच नाहीये ती. हो का?
ते आपण काल म्हणालो हे जग तिच्यासाठी नाहीये हे तिने ऐकलं नाही ना. काय माहिती. भानू मी घरी यायला निघतोच आहे, तोपर्यंत तुम्ही प्लीज शोधा तिला. वय हा ओके ओके. माऊ हा जरा बरं वाटत. देवा बंद केलं तरी थंडी वाजते. बापरे अचानक कशी एवढी थंडी पडली. अरे देवा मुसळधार पाऊस पडतो तशी मुसळधार थंडी पडली की काय. बाहेर पण सगळ्यांना थंडी वाजत असेल का. बघून येते. बापरे अरे सगळं. मामांजी म्हणत होते हे अंजू एसी घेऊन जा. बाबूला पण सांगितलं मी एसी घेऊन जा. हे एवढं वय वहिनी ना बघ बाई. हे काय कान टोपी चादर काय झालंय. जरा कमी वाजते थंडी. घरात का थंडी वाजते एवढी. तर मॅक्सीवरती पण आपल्याला गरम होतंय. आणि हे बघा बाई वेळ लागलाय बहुतेक. आत बघते. थांबा मी बघते. वहिनी काय झालंय. नाही म्हणजे एवढ्या गरमीत तुम्ही ते स्वेटर कान टोपी आणि चादर घेऊन बसलाय. काय झालंय काय. तुला थंडी नाही वाजत आहे. वहिनी काय मजाक करताय. एवढ्या घामाच्या धारा लागल्या आहेत कुठं थंडी वाजतीये. बघा शोभा वहिनींना काय झालंय. वेळ लागले नाही तर काय बाई जो. हा हो काय झालं शोभाला. हे नक्की मावचं काम आहे. पण मग आता काय करायचं. मी बघते. हो का बर. शोभा पुण्या काय गरम गरम चहा दे करून. माऊ जादू करून तिथून लांब निघून गेली की तिच्या जादूचा प्रभाव संपतो. पण शोभाताईंवरची जादू तशीच आहे अजून. म्हणजे माऊ घरातच आहे. हानू गरम होत आहे. खिडकी उघड. वय खिडकी उघड खिडकी उघड. पुण्या हो शुभा करतोय चहा करतोय. चहा एवढ्या उकाड्यात कोणी चहा पिते का. सरबत दे. देतो देतो हा देतो. फ्रीज उघडू नका. का
शॉक लागल तुम्हाला. अहो नाही, माझ्या हातात पट्टी आहे ना. नाही नाही तरी उघडू नका तुम्ही. काय चाललंय तुमच्या दोघांचं? ऐका. हा? बाजूला हो तुम्ही, बाजूला. शोभा ते शॉक लागल तुम्हाला. फ्रीज उघडू नका. दाण्याने माझा घसा सुकलाय, मला पाणी प्यायचंय. अरे काय चाललंय तुमचं? बाजूला. शोभा ताई बघितलास, दरवाजा सुद्धा उघडत नाहीये, जाम झालाय तो. काही उपयोगच नाही, फेकूनच देते. शॉक लाग. मला माहितीये शॉक लागेल. गप्पा बस. असा राहतोय ना घरात, तेच बघ. शोभा, हे ऐक. गप्पा बस, काही उपयोग नाही त्या फ्रीजचा. डब्बा झालाय नुसता. शोभा ताई मला वाटलं होतं रिपेअर करून होईल, पण शोभा. काही उपयोग नाहीये त्याचा. फेकूनच देते मी. कंटाळा आलाय मला याचा. मालक, शोभा ताई ना थांबवा. नाही ऐकणार त्या. मालक, फ्रीज मध्ये माऊ हाय. माऊ कशी गेली फ्रीज मध्ये? मला माहिती नाही काय करते. तुम्ही काय बी करा, पण शोभा ताई ना थांबवा. थांबवा. शोभा, आता शोभा, ना, शोभा, याला ना आता नाही, शोभा, याला ना थांब. याला आता बाहेर फेकते की नाही बघ मी. प्लीज नको टाकू तू फ्रीज. का? कारण त्यात सामान आहे. मग सामान काढून ठेव, पण आज मी हा फ्रीज खाली फेकणार म्हणजे फेकणार. शोभा ऐक, शोभा त्यात माऊ आहे. काय? फ्रीज मध्ये माऊ? कोणी तुझं डोकं ठिकाणावर आहे? तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? हो शोभा, खरंच त्यात माऊ आहे. माऊ फ्रीज मध्ये. माऊ कुठे? कुठे आहे माऊ? दाखव मला. कुठे आहे? मावा, मालक मावा म्हणाले. मावा? ते तुम्हाला माव्याची बर्फी आवडते ना, तर मालकाने मावाची बर्फी आणली तुमच्यासाठी. कुठे? ते का तिथं आहे? कुठे? ते का? हा, मला ही बर्फी खूप आवडते. मोन्या, पण मगाचपासून फ्रीज तर उघडला नाही. बर्फीचा बॉक्स कधी ठेवलास? का? अरे बोल ना, कधी ठेवलास बॉक्स? अरे मला खायला दे ना. ही आली खादाड. काय गे कार्टे, कुठे गेलीस हुंडारायला? हा, तू दे ना खायला. ये. सरबत पिते. मालक, उद्या कामावर नाही जायचं? जायचं ना. काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? माऊचा. माऊ इथे राहिली तर काहीतरी विपरीत घडू शकेल. म्हणजे असं नाहीये की मला माऊच्या असण्याचा त्रास होतोय, पण माऊ अजून या जगात राहायला तयार नाहीये. म्हणजे उद्या काही प्रॉब्लेम झाला आणि माऊ त्यात अडकली तर. मालक, मी काहीतरी मार्ग काढते याच्यावर. मी समजवते तिला, तुम्ही काळजी करू नका.